स्वातंत्र्यानंतर भारताला भेडसावणारी मोठी समस्या होती निरक्षरता. संपूर्ण समाजाची शिक्षणाची गरज सरकार पूर्ण करू शकले नाही. थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी काळाची गरज ओळखून निरक्षरता आणि शिक्षणासंबंधीच्या इतर समस्यांचे निर्मूलन करण्यास हातभार लावला. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे समकालीन विद्यार्थी आणि मातीचे पुत्र शिक्षणासाठी शहरात पोहोचू शकले नाही. समाजातील अशा भीषण परिस्थितीचा विचार करून कैलाशवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी 1952 मध्ये मालेगाव येथे महात्मा गांधी विद्या मंदिराची स्थापना केली. त्यांनी शैक्षणिक निधी गोळा केला. त्यांनी 1955 मध्ये मालेगाव येथे कृषी विद्यालयाची स्थापना केली. महात्मा गांधी विद्या मंदिराप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक समाज या शैक्षणिक ट्रस्टच्या स्थापनेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा सिंहाचा वाटा आहे. माननीय डॉक्टर राजेंद्र बाबू भारताचे पहिले राष्ट्रपती यांना 4 नोव्हेंबर 1954 रोजी मालेगाव येथील महात्मा गांधी विद्या मंदिराला भेट दिली. महात्मा गांधी विद्या मंदिरातील शैक्षणिक सुविधांचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद यांचे नेतृत्व केले. डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या महान कार्याचे कौतुक केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या निधनानंतर दिवंगत लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी खालील शाखा व उपशाखा स्थापन केल्या. तसेच त्यांनी अथक परिश्रम करून कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा वारसा पुढे चालू ठेवला आणि आवश्यक ठिकाणी विविध शाळा सुरू करण्यास व्यस्त होते. त्यांच्या अखंड परिश्रमामुळे सर्वसामान्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी मिळाल्या. त्यांनी प्रामाणिक शिक्षणाऐवजी दर्जेदार शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. श्रीमती स्वर्गीय व्यंकटरावजी हिरे यांच्यानंतर महात्मा गांधी विद्या मंदिर चालवण्याची जबाबदारी पुष्पाताई हिरे यांनी घेतली. लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या निधनानंतर महात्मा गांधी विद्या मंदिरची जबाबदारी श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या सहकार्याने व समर्थपणे पार पाडली होती. व्यंकटरावजी हिरे यांच्या अपघाती मृत्यूनंतर महात्मा गांधी विद्या मंदिर मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉक्टर प्रशांत हिरे यांनी महात्मा गांधी विद्या मंदिरचे सरचिटणीस म्हणून 1980 मध्ये स्वर्गीय व्यंकटरावजी हिरे यांच्या अपघाती निधनानंतर जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे हायस्कूल आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नियमितपणे त्यांचे कौशल्य प्रदर्शित करत आहेत. डॉक्टर प्रशांत हिरे यांनी पंचवटी नाशिक येथे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे एक आधुनिक इमारत उभारली, जिथे भगवान रामाचा मुक्काम होता. अशा सुविधा पुरवण्यामागे डॉक्टर प्रशांत हिरे यांचा एकमेव हेतू आहे की जागतिकीकरणाच्या युगात तीव्र स्पर्धेला तोड देण्यासाठी सक्षम विद्यार्थ्यांना तयार करणे.